मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. दशमस्कंदातील 27वा अध्यायात आपल्याला पाहायचं. आता या अध्यायाचं शीर्षक असं आहे की श्रीकृष्णांना अभिषेक. मुळामध्ये गोवर्धनाला अभिषेक होणार होता, गोवर्धनाचा यज्ञ होता, आपले इंद्राचा यज्ञ होणार होता. पण भगवंतानी त्यामध्ये स्वतःचं मत व्यक्त केलं आणि सगळ्यांना ते पटवून दिलं या छोट्याशा 5-7 वर्षाच्या बालकाने. आणि नंदबाबांनी पुन्हा निर्णय घेतला, नंद हे जे होते याने निर्णय घेतला की हा जो आपण आत्तापर्यंत इंद्राचा यज्ञ करत होतो तो आता आपण करणार नाही, पण हा मुलगा जे सांगतो ते सुद्धा योग्यच आहे, त्यामुळे आता आपण गोवर्धनाची पूजा करणार आहोत असं जेव्हा सांगितलं तेव्हा आता या ठिकाणी या मुसळधार पावसापासून गोकुळाचे यांनी रक्षण केलेलं आहे. गोलोकात व्रजत कृष्णम सुरभी शक्र एवच. आता ही पूर्ण लीला झाल्यानंतर शुकदेव सांगतात, गोवर्धने धृते शैल आसाराद रक्षते व्रजे, गोलोकात व्रजत कृष्णम सुरभी शक्र एवच. ही सगळी कथा, ही सगळी घटना जेव्हा या स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही लोकांमध्ये जेव्हा पोचली तेव्हा त्यापासून गोलोकातून कामधेनू माता जी आहे ती पृथ्वीवर आली आणि स्वर्गातून इंद्रसुद्धा त्यालासुद्धा या ठिकाणी यावं लागले. गोलोकात व्रजत कृष्णम सुरभी शक्र एवच. सुरभी म्हणजे कामधेनू, शक्र म्हणजे इंद्र, या दोघांनीसुद्धा त्या व्रजामध्ये त्यांचं आगमन झालं. विविक्त उपसंगम्य व्रीडित कृतहेलनः पस्पर्श पादयोरेनं किरीटेनार्क वर्चसा. आता भगवंताची अवहेलना केल्यामुळे, भगवंताला त्रास दिल्यामुळे इंद्र स्वतःलाच विचार समजत होता, सगळं माझ्याच आधिपत्याखाली आहे असा इंद्राला अभिमान गर्व झाला होता. आणि त्या गर्वाचं हरण करण्यासाठी भगवंताने ही लीला केली. आणि म्हणून एकांत स्थानी, आता 4 लोकात जाऊन माझं चुकलं असं म्हणणं याला खूप हिंमत लागते. मग सगळे गोप आणि नंदबाबा असताना त्या इंद्राने या छोट्याशा कृष्णाला एका बाजूला नेलं आणि एकांत स्थानी भगवंताकडे जाऊन सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेला आपला जो मुकुट होता तो मुकुट या 5-6 वर्षाच्या भगवान श्रीकृष्णाच्या चरणाशी ठेवला आणि साष्टांग दंडवत घातला. दृष्टश्रुतानुभावोस्य कृष्णस्यामित तेजसः नष्टत्रिलोकेश मद इंद्र आह कृतांजली. परमतेजस्वी अशा भगवान श्रीकृष्णाचा प्रभाव इंद्राला जेव्हा समजला तेव्हा स्वतःला तिन्ही लोकांचा स्वामी समजणारा तो इंद्र याचा गर्व आपोआप गळून पडला आणि तो आता हात जोडून भगवंतासमोर आता उभा आहे आणि आता तो प्रार्थना करीत आहे. इंद्र उवाच. इंद्र काय म्हणतात या ठिकाणी, विशुद्ध सत्वं तव धाम शांतं तपोमयं गस्त रजस्तमस्कं मायामयोऽयं गुणसंप्रवाहो न विद्यते ते ग्रहणानुबंधः. भगवंताला इंद्र आता सांगत आहेत, हात जोडून इंद्र म्हणत आहेत की तुमचं स्वरूप हे परमशांत आहे, कुठल्याही घटनेने तुमचं चित्त विचलित होत नाही. श्रीमद भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाला भगवंताने जे उत्तर लिहिलं, अर्जुनाचा प्रश्न होता, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थ केशवा. तो कसा बोलतो, कसा चालतो हे मला सांगा, असं आमचे विनोबा मराठीमध्ये गीताईमध्ये त्याचं भाषांतर करतात. तसं परमशांत असं तुझं स्वरूप आहे. इंद्र म्हणतात भगवंताला, ज्ञानमय आहे, कारण खरं ज्ञान जे आहे सत्यम ज्ञान अनंतम असं तुझं स्वरूप आहे. रजोगुण आणि तमोगुण या सगळ्या बंधनात अडकवणाऱ्या साखळ्या आहेत. ते सोन्याची सत्वगुणाचे असो, रजोगुणाचे असो किंवा तमोगुणाचे असो, त्या जीवाला अडकवून ठेवणाऱ्या, बंदिवानात घालणाऱ्या आहेत. पण त्या रहित म्हणजे असे त्रिगुणांचा आश्रय नसलेलं तुझं स्वरूप आहे.
म्हणून आपण म्हणतो त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. आता गुणांच्या प्रभावामुळे भासणारा हा संसार, मायामय प्रपंच. संसारातली माया का भासते? कारण गुणांचा प्रभाव. माणूस हा अष्टधा प्रकृतीने बनलेला असल्यामुळे पंचमहाभूत प्रत्येकाच्या जीवाच्या ठिकाणी आहेत आणि त्यामध्ये सत्व, रज, तमोगुण आहेत. सत्वगुण भगवंताच्या पूजेमध्ये, अभिषेकामध्ये, रोजच्या पूजेमध्ये, संध्या करताना, नाम घेताना सत्वगुण वाढीस येतो. तमोगुण केव्हा वाढीस येतो? जेव्हा आपण सांगितल्याप्रमाणे जे गोष्टी घरामध्ये होत नसतील तर माणसाचा तमोगुण वाढतो. तो बायकोला आजूबाजूचा बोलू लागतो, मुलांना मारू लागतो. तो तमोगुण त्याचा दिसून येतो. आणि जेव्हा बाहेर जायची वेळ होती तेव्हा 4 लोकात मी चांगला दिसला पाहिजे म्हणून चांगले चांगले कपडे घालून व्यवस्थित तयार होऊन जेव्हा तो बाहेर पडतो तेव्हा त्याचा रजोगुण दिसून येतो. म्हणजे एकाच जीवाने दिवसभरामध्ये हे तिन्ही गुण आपल्या स्वभावानुसार धारण केलेले असतात. पण तुमच्या ठिकाणी गुणांमुळे कुठलाही प्रभाव दिसून येत नाही. आणि कारण हा प्रभाव कोणाच्या ठिकाणी दिसतो? ज्याच्या ठिकाणी अज्ञान आहे. स्वतःला आत्मस्वरूप न समजता देह हेच माझं मूळ स्वरूप आहे असं जो समजतो त्याच्या ठिकाणी हा देहभाव जो आहे तो दृढ झालेला असतो. श्री ग्रंथराज दासबोधातील दशक 8 समास 2 समास 3, दशक 9 समास 1 आशंका नाम असे 2 समास 8 आणि 2, 8 आणि 3 आणि त्यानंतर 9, 1 सूक्ष्म आशंका नाम, सूक्ष्म आशंका स्वरूप भेदनाम असे अनेक समास त्यामध्ये आहेत. ते सुद्धा या संदर्भात जरूर पाहावेत. आता पुढे कुतो न तद्धेव ईश सत्तत्कृता लोभादयो ये बुध लिंगभावाः तथापि दंडम भगवान बिभर्ती धर्मस्य गुप्तैः खलनिग्रहाय. देहसंबंधामुळे उत्पन्न होणारे आणि दुसऱ्याच्या उत्पत्तीला कारण असणारे जे दोष आहेत, लोभादी दोष आहेत, ते अज्ञानी लोकांच्या ठिकाणीच दिसून येतात. पण तुम्ही ज्ञानी असल्यामुळे तुमच्या ठिकाणी असा काम, क्रोध, लोभ, मत्सर हे जे द्वेष हे जे दोष आहेत हे अजिबात दिसून येत नाहीत. पण काही प्रसंगी तुम्ही हे धारण करता आणि ते धारण केलेले जे अवगुण आहेत म्हणा किंवा दोष जे आहेत ते ताबडतोब ते तुम्ही टाकूनसुद्धा देता. कारण तुमचं एक पक्क आहे की धर्माचे रक्षण आणि दुष्टांचा निर्धारण, दुष्टांचा नाश करण्यासाठीच आपण हे करीत असतात. आमचं उलटं असतं. आम्ही धर्माचं रक्षण करण्यासाठी जेव्हा करतो तेव्हा ते दिसायला धर्माचं रक्षण असतं पण आतमध्ये स्वार्थ असतो. दिसायला दुष्टांचा नाश करत आहे पण मनामध्ये कॅमेरा माझ्याकडे आहे की नाही इकडेसुद्धा आमचं लक्ष असतं. हे जसं आहे तसं हे सगळे दुर्गुण जे आहेत ते दुर्गुण आमच्यामध्ये भरपूर भरलेले आहेत पण तुमच्यामध्ये कुठलाही दुर्गुण नाही. पिता गुरुस्त्वं जगतामधीशो दुरत्ययः काल उपात्त दंडः हिताय स्वेच्छानुतनुभिः समीहसे मानं विधुन्व जगदीशं मानिनाम. जगाचे पिता, गुरु, स्वामी, त्याच्यानंतर जगावर शासन करणारे कोण आहे तर तुम्ही काळरूपाने तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतात आणि लोककल्याणासाठी अनेक प्रकारच्या शरीर धारण करून अनेक प्रकारच्या लीला करतात. स्वतःलाच ईश्वर समजणाऱ्यांना त्यांचा जो मान आहे, त्यांना जो अभिमान आहे तो नष्ट करण्यासाठी तुम्ही या लीला करता. आता इंद्र स्वतःला म्हणतो की ये मद अज्ञाना जगदीश बानिना स्वाम वीक्षकाले भयमाशु तन्मदम. माझ्यासारखा अज्ञानी म्हणजे इंद्र जो देवतांचा राजा आहे, स्वर्गावर ज्याचं राज्य आहे, तो इंद्र म्हणतो की माझ्यासारखे जे अज्ञानी आहेत आणि स्वतःलाच जगाचा ईश्वर समजतात त्यांना जेव्हा कळलं की भीतीच्या प्रसंगीसुद्धा आपण निर्भय असतात. इंद्र तर अनेकदा भीत असतो. कोणी काही मोठं तप केलं की लगेच इंद्राला भीती वाटते आणि त्या तप त्याचं होऊ नये यासाठी उपाययोजना, त्यासाठी काहीतरी अडथळे निर्माण करायचा प्रयत्न इंद्र अनेक वेळेस करतो. हे आपल्याला आतापर्यंत श्रवणामधून खूप वेळेस कळलेलं आहे. पण तुम्ही मात्र माझे घमेंड, माझं गर्व जो आहे त्याचं ते तुम्ही हरण केलं आणि खरे जे भक्तिमार्गाला लागले आहेत त्यांचं तुम्ही रक्षण करता. मग पुढे म्हणतात
जे असुर सेनापती, आता असुरांचे सेनापती म्हणजे तमोगुणी माणसांचे जे प्रमुख आहेत, ते स्वतःचंच पोट भरण्यासाठी वक्तव्य करीत असतात. आजकालच्या राजकारणात हे सगळं खूप उदाहरणं दिसतात. पृथ्वीला भारभूत झालेले असतात. आपल्याच देशात राहायचं, आपल्या देशाच्याच विरुद्ध बोलायचं, हे सगळं करतात. आणि मग त्यांच्या वधासाठी आणि त्यांच्या चरणाचे दास असणारे जे आहेत, म्हणजे भगवंताचे जे भक्त आहेत, त्यांच्या रक्षणासाठी तुम्ही हा अवतार धारण केलेला आहे, असं इंद्र या ठिकाणी म्हणत आहेत. नमस्तुभ्यं भगवते पुरुषाय महात्मने वासुदेवाय कृष्णाय सात्वतां पतये नमः. स्वच्छंदोपात्तदेहाय विशुद्धज्ञानमूर्तये सर्वस्मै सर्वबीजाय सर्वभूतात्मने नमः. म्हणजे या ठिकाणी काय सांगतात की आपण पुरुषोत्तम आहेत. पुरुषोत्तम म्हणजे सगळ्या पुरुषांमधले उत्तम आहे आणि सर्वात्मा वासुदेव आहे. सर्वात्मा अहम वासुदेवम सर्वम इति, मीच वासुदेव स्वरूपाने सगळ्यांच्या अंतर्यामी मीच आहे आणि माझाच वास सगळ्यांच्या हृदयामध्ये असल्यामुळे मूळ स्वरूप जे आहे ते भगवंताचं जे आहे ते आपलं आहे असं तुम्ही समजत नाही आणि स्वतःला देहरूप आहे, देहाचाच मी दास आहे असं जेव्हा समजता, तेव्हा माझ्या कृपेपासून तुम्ही वंचित होता. म्हणून सगळ्यांचे कारण, सगळ्यांचं निमित्त आणि सगळ्यांचे आत्मा असे तुम्हीच आहात असं इंद्र या ठिकाणी सांगतात. मयेदम भगवत गोष्टनाशाय सारवायुभिः चेष्टितं विहते यज्ञे मानिना तीव्र मन्युना. मी मात्र अभिमानी असल्यामुळे आणि क्रोधी पण आहे. माझा यज्ञ तुम्ही बंद पाडला हे पाहून मला जो क्रोध आला, त्यामुळे मी समर्थकाला त्या ठिकाणी भरपूर वृष्टी करणं, भरपूर पाऊस पाडणं आणि हे सगळं गोकुळ जे आहे ते पाण्यामध्ये वाहून गेलं पाहिजे अशी व्यवस्था मी स्वतः केली. मुसळधार पाऊस पाडला आणि व्रजमंडळ नष्ट करण्याचं सगळं आयोजन मी स्वतः केलं. परंतु प्रभो, माझ्यावर सुद्धा म्हणजे इतका दुष्ट हेतू मी मनात ठेवल्यानंतर सुद्धा माझ्यावर सुद्धा आपण कृपा केली. माझे प्रयत्न व्यर्थ झाल्या करणारे माझी घमेंड जे आहे, माझा अभिमान, अहंकार जो होता तो तुम्ही मोडून काढलेला आहे आणि आपण माझे स्वामी झालेले आहात. ईश्वरम गुरुम आत्मानम त्वामहम शरणम गतः. त्यामुळे मी तुम्हाला ईश्वर स्वरूप मानून तुमच्या चरणी त्वाम अहम शरणम गतः, मी तुम्हाला शरण जात आहे. शुकदेव या ठिकाणी सांगतात, जेव्हा देवराज इंद्राने भगवान श्रीकृष्णांची अशी स्तुती केली, आता तुल्यनिंदा स्तुतिर्भवनम संतुष्टम येन केनचित गीतेमधलं, भगवंताच्याबद्दल आपण त्याच्या दृष्टीने विचार करू. या इंद्राने आधी मोडता आणला, या इंद्रानेच एवढा पाऊस पडला, या इंद्रानेच त्या गोपांना आणि गायींना आणि त्या सगळ्या व्रजवासियांना त्रास दिला, त्यामुळे त्याच्याबद्दलचा राग कृष्णाच्या मनात असायला पाहिजे. पण त्या इंद्राने आता स्तुती केली म्हणूनसुद्धा हे अगदी वाहून गेले नाही. त्याने क्रोध केला तरीसुद्धा त्याच्याबद्दलचा कुठलाही परभाव यांच्या मनामध्ये नाही आणि म्हणून ते कृष्णस्तु भगवान स्वयं. आता या ठिकाणी शुकदेव म्हणतात की भगवंतानी म्हणजे श्रीकृष्णाने हसत हसत गंभीर वाणीने त्याला बोलले. कोणाला? ते इंद्रदेवानं. मया ते अकारी मगवन भंग मखभंगो अनुगृह्णता मदनुस्मृतये नित्यं मत्स्येंद्र श्रिया भृशम. मामेश्वर श्रीमदांधो दंडपाणिं न पश्यति तं भृश्य यामी संपदभ्यो यस्य चेच्छाम्य अनुग्रहम. तू गर्वाने फार मारलेला होतास, म्हणून तुझ्यावर कृपा करून मला माझे नित्यस्मरण तुझ्याकडून व्हावं म्हणून मी तुझ्या यज्ञाचा भंग केला. म्हणजे भगवंताचं जे आहे खरं कर्तव्य जे आहे ते अशा प्रकारचं आहे की ज्याच्याकडे जे जास्त आहे, अतिविषयी सर्वदा दैन्यवाणा. अतिविषयी असेल तर त्याच्यापासून विषय कमी करणं, अति लोभ असेल तर त्याचा लोभ कमी करणं, अति ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी भगवंताची योजना, भगवंताच्या लीला होतात आणि जीवाला ते पुन्हा सन्मार्गाला आणतात. क्वचित घेता आडरानं मार्गी लावितो त्वरित.
जीव अत्यंत अजाण त्याचे झाले सुजाण, क्वचित घेता आढळान मार्गी लावितो त्वरे. हे सगळे आपले जेवढे सवया आहेत त्या सगळ्या सवया आपल्याला ह्या परमार्थाचंच ज्ञान करून देत असतात. सवया म्हणजे सुद्धा आपण राजाची स्तुती करतो, आपण प्रभू रामचंद्रांची स्तुती करतो, समर्थांची स्तुती करतो आणि त्यांच्याकडून काहीतरी आपलं कल्याण व्हावं या अपेक्षेने आपण हे सगळं करत असतो. तसं इथे भगवंत म्हणतात, तुझे कल्याण असो. आता तू या ठिकाणाहून जा, कारण गम्यताम शक्र भद्रम वहा. वहा म्हणजे तुझं, गम्यताम शक्र, शक्र म्हणजे इंद्र, गम्यताम म्हणजे या ठिकाणं आता तू जा आणि जसं मी सांगितलं त्याप्रमाणे शासन कर. क्रियताम मे अनुशासनम. आता कसं कर, तर भगवंताचं आपलं समर्थांचं जे सांकेतिक पत्र आहे, अफजल खान निघाल्यानंतरचं विजापूरचा सरदार निघाला आहे, याचं एक एक अक्षर एक एक घेतलं तर विवेके करावे कार्यसाधनं, जाणार नर्तून हे जाणून, पुढील भविष्यार्थी मन रहाटूची दये. त्यामध्ये एक ओवी येते, रजनीनाथ आणि दिनकर नित्यकरीची संचार घालिता ते येरधार लाविले भ्रमण जगदीश. हे लाविले भ्रमण जगदीश हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. जसं या ठिकाणी कृष्णाने इंद्राला सांगितलं की मी जसं सांगितलं क्रियताम मे अनुशासनम, जे शासन मी घालून दिलं आहे त्याप्रमाणे आता तू वागण्याचा प्रयत्न कर. आता ही सुरभी कृष्णम अभिवंद्य मनस्विनी संताने रूपा मंत्र्य गोरूपिणम ईश्वरम. आता सुरुवातीलाच या अध्यायाच्या सुरुवातीलाच मी सांगितलं की भगवंताच्या या सगळ्या लीला पाहून स्वतः इंद्र स्वर्गातून त्या ठिकाणी आले आणि कामधेनू जी होती तीसुद्धा गोलोकातून या ठिकाणी आली. आता इंद्राचा वार्तालाप आणि इंद्राने केलेली स्तुती आणि भगवंताने त्यावर दिलेलं उत्तर हे आपण पाहिलं. आता ही सुरभी जी आहे, ही जे कामधेनू आहे ती काय म्हणते ते आपल्याला पाहायचं. कृष्णाच्याबद्दलच्या 5 गोष्टी ती कामधेनू सांगत आहेत स्तुती करताना. कृष्ण कृष्ण महायोगीन विश्वात्मन विश्वसंभवम भवता लोकनाथेन सनाथा वयम अच्युतम. आता ही गोरूपाने आत्ताच आपल्या महाराष्ट्र शासनाने गोमाता राज्यमाता म्हणून गाईला हा दर्जा दिलेला आहे आत्ता 4 दिवसापूर्वीचा. तसं या ठिकाणी ही गाय जी आहे ती गाय आणि बैल या दोघांचं उदाहरण या श्रीमद भागवतामध्ये 2-3दा आलेलं आहे. परीक्षित राजाला भेटण्यासाठी जेव्हा हे दोघे जातात तेव्हा परीक्षित राजाला दिसतं की कली हा हातात तलवार घेऊन या दोघांना मारण्यासाठी तयार झाला आहे. तिथेसुद्धा हेच रूप आहे. तसं या ठिकाणी कृष्ण कृष्ण महायोगीन विश्वात्मन विश्वसंभवा भवता लोकनाथेन सनाथा वयमच्युत. तुम्ही महायोगी आहात. 5 गोष्टी सांगितल्या कामधेनूंनी. हे विश्वरूप, या विश्वामध्ये दिसणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे तुम्हीच आहात आणि विश्वाचे परमकारण. हे विश्व कशामुळे निर्माण झालं, जसं घड्याचं कारण माती आहे, तसं प्रकाशाचं कारण दिवा आहे आणि दिव्याचं कारण काय, तर दिव्यामध्ये तेल आहे, त्यामध्ये वात आहे. हे जे कारण आहे तसं तुम्ही या विश्वाचं परमकारण आहे आणि तुम्ही संपूर्ण विश्वाचे स्वामी आहात. म्हणजे अधिक काय म्हणतात, अधिष्ठान जे आहे ज्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत असतात ते तुम्हीच आहात. आणि त्यामुळे आम्ही जे अनाथ होतो, आमच्यावर जे कलीने अत्याचार केले होते ते दूर करण्यासाठी तुम्ही हे रूप धारण करून आम्हाला सनाथ केलेलं आहे. त्वं न परमंकम दैवम त्वं न इंद्रो जगतपते. त्यामुळे आता आमच्यासाठी न इंद्रो म्हणजे आता इंद्र आमच्यासाठी देवता नाही, पण इंद्राच्या ठिकाणी तुम्हीच आमचे रक्षण करते आहात. म्हणून आपणच गाय, ब्राह्मण, देव आणि साधूजनांच्या रक्षणासाठी आमचे इंद्र व्हा, अशी ती गोमाता सुरभी त्या ठिकाणी म्हणते. कृष्णाला गोविंद हे नाव जे प्राप्त झालं ते आता या 2 श्लोकांमध्ये दिलेलं आहे. श्री शुकवाच एवं कृष्णमुपामंत्र्य सुरभी पयसात्मनः जलैराकाशगंगायां ऐरावत करो धृतैः. आता समुद्रमंथनाच्या त्या घटनेकडे आपण जाऊ. जेव्हा समुद्र मंथन झालं त्यामधून कामधेनू निघाली आणि ती कामधेनू जी आहे ती ऋषीमुनींनी ठेवून घेतली. कारण रोजचं आपलं अन्निक करण्यासाठी हे गाईचं दूध हे सगळं जे आहे, तिचं शेण, मलमूत्र हे सगळं आपल्या पूजेला लागणार म्हणून ऋषीने तिला ठेवून घेतलं. आणि या इंद्राने
कारण त्याला सगळा संपत्ती आणि ऐश्वर्याची त्याला गरज होती. म्हणून इंद्राने तो ऐरावत हा हाती ठेवून घेतला. ऐरावत करो धृतैही आणि जलेराकाशगंगाया सुरभी पयसात्मनः. मग या सुरभीने काय केलं की ती भगवंताच्या प्रेरणेने म्हणजे ब्रह्मदेवाच्या प्रेरणेने इंद्र आपल्यालाच आम्ही इंद्र मानून आपला अभिषेक करू इच्छितो असे हे दोघंही म्हणतात. आणि मग शुकदेवी आपल्याला सांगतात कामधेनूने श्रीकृष्णांना असे म्हणून दुधाने आणि इंद्राने ऐरावताच्या सोंडेतून पाणी आणल्यामुळे त्या पाण्याने भगवान श्रीकृष्णाचा अभिषेक केला. आणि अभ्यसिंच दशार्हम गोविंदम इथे चाभ्यताम. गोविंद हे नाव ठेवण्यात आलं. गोविंद. पुढे म्हणतात तत्रागतास्त तुंबरू नारदादयो गंधर्व विद्याधर सिद्धचारणा. आता हे सगळं इकडे घडत आहे. कामधेनूने आणि इंद्राने भगवंताचा अभिषेक केलेला आहे. त्यावेळी तिथे नारद, तुंबरू, गंधर्व, विद्याधर, सिद्ध, चारण हे सगळे आले आणि जगाचे पापताप नाहीसे करणाऱ्या भगवंताच्या यशाचे गायन करू लागले. प्रमुख देवता भगवंताची स्तुती करून नंदनवनातील स्वर्गातून आणलेल्या पुष्पांचा वर्षाव करू लागले. गायींनी सुद्धा आपला आनंद व्यक्त केला. त्यांच्या सडातून दूध वाहू लागले आणि एवढ्या प्रमाणात दूध वाहू लागले की सगळी जमीन ही भिजून गेली त्या दुधाने. आता नद्या, वृक्ष, त्याच्यानंतर धरती माता, पर्वत यांनीसुद्धा आपला आनंद कसा व्यक्त केला हे 2 श्लोकात दिले. नाना रसौघा हा सरितो वृक्षा आसन मदस्रवा हा अकृष्टपच्चौ शदयो गिरयो बिभ्रत दुन्मणीन. नद्यांनी आनंद कसा व्यक्त केला की नद्यांना वेगवेगळ्या रसांचा पूर आला. आपण म्हणतो सप्त समुद्र ही जी कल्पना आहे, सप्तसमुद्राची कल्पना आपल्या अध्यात्मामध्ये आहे, ग्रंथामध्ये आहे आणि श्रीमद ग्रंथराज दासबोधामध्ये दिलेली आहे. सुरा, सर्पिल, इक्षुर, जल हे सगळं दिलेलं आहे. मग ते सगळं दह्याचा समुद्र, मधाचा समुद्र, पाण्याचा समुद्र असं सगळं समुद्र जे आहे तसं या नद्यांनी सगळ्या रसांचा समुद्र किंवा रसांचं पाणी हे वाहून न्यायला सुरुवात केली. म्हणजे त्यांना तो आनंद झाला. वृक्षामधून आता वृक्षामधूनच मध आपल्याला मिळतो कारण वृक्षामधून फुलं तयार होतं. त्या फुलावर परागकण आहे, त्यावर भ्रमर बसतात आणि ते भ्रमर हे परागणाचं सेवन करतात आणि ते घेऊन एकत्र करतात तेव्हा आपल्याला मध मिळतो. मग आता एवढं सगळं करण्यासाठी वाट पाहण्यापेक्षा वृक्षांनीच मधाच्या धारा वाहून नेऊ लागले. नंतर नांगरणी, पेरणी सगळं केलं. त्या ठिकाणी त्या पिकाची काळजी घेतली. भरपूर पाऊस झाला तरी पानं सडतात, पाणी कमी झालं तरी ते वाळून जातात. मग नांगरणी, पेरणी न करताही जमिनीने अनेक प्रकारच्या औषधी निर्माण केल्या, अन्न उत्पन्न केलं. आता हे वाचताना आणि पर्वताने काय केलं, पर्वतामध्ये जे खडक आहेत आणि त्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारची रत्नं दडवून ठेवलेली आहेत. आता ती दडवून ठेवलेली रत्नं त्या भूमीने बाहेर प्रगट केली, म्हणजे ती आता बाहेर दिसायला लागली. पृथ्वीराजाचं आख्यान आपण पूर्वी पाहिलं. अंग, वेन आणि नंतर पृथू आणि अर्ची. या पृथ्वीराजाने अंग चांगला राजा होता पण वेन हा दुष्ट होता आणि वेनाच्या भीतीमुळे पृथ्वीने या सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्या होत्या. म्हणजे आकाशामधून ढग जे आहे ते पाऊस वर्षाव करत नव्हते. पाऊस नसल्यामुळे झाडंसुद्धा वाळून गेलेली होती. त्यामुळे धनधान्यसुद्धा नसतं. धरणी मातेने धनधान्याचे बीज आपल्यामध्ये सामावून ठेवले, ते सुद्धा ती बाहेर देत नव्हती. त्यामुळे औषधी वनस्पती नव्हत्या आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून पृथ्वीराजाने पृथू सारिखा अर्चने वाटत आहे, खरा क्रूराच्या समवंदित आहे. हे जे आपण म्हणतो ते पृथ्वीराजाचं आख्यान श्रीमद भागवतामध्ये खूप सुंदर रीतीने आहे. ते आपण पाहिलंच आहे. तसं या ठिकाणी झालेलं आहे. आणि कृष्णे अभिषिक्त एतानी सत्वानी कुरुनंदन निर्वैराण्य भवंस्तात क्रूराण्यपी निसर्गतः. भगवान श्रीकृष्णांना अभिषेक केल्यानंतर जे जीव स्वतः स्वभावतःच क्रूर होते ते सुद्धा स्वतःचा क्रूरपणा विसरले. म्हणजे एकमेकांचे शत्रू होते
ते आता शत्रुभावसुद्धा विसरले आणि क्रूरपणा विसरल्यामुळे आता ते सगळ्यांशी एकमेकाशी प्रेमभावाने राहू लागले. असा परिणाम या ठिकाणी झाला, गोविंदांच्या अभिषेकाने झाला. त्याप्रमाणे आता हा 27वा अध्याय या ठिकाणी पूर्ण होत आहे. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंदे पूर्वार्धे इंद्रस्तुतिर्नाम सप्तविंशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीराम जय जय राम.